ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधून महायुती भाजपचे उमेदवार सीताराम राणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेली अनेक वर्षापासून समाजकारणात असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. उमेदवार सीताराम राणे यांना प्रचार रॅलीमध्ये नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळत असल्याचे चित्र आहे. शिवाईनगर, पवारनगर, वसंत विहार, येऊर व आदी परिसर त्यांनी व महायुतीच्या शिवसेना उमेदवार परिशा सरनाईक, जयश्री डेव्हिड यांनी पिंजून काढला. आज त्यांच्यासोबत विशेष संवाद साधून जाणून घेऊया प्रभागातील मतदारांसाठी त्यांचं विजन काय आहे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून कामकाज करतोय किंवा अगोदर शासनामध्ये कामकाज करतोय आणि ही निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI यांच्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय. प्रभाग क्रमांक 5 म्हणजे सगळ्या प्रकारची वस्ती इथे आहे, म्हणजे उच्चभ्रू वस्ती आहे. आपण जर लोकपुरम, वसंत विहार, सिद्धाचल, गार्डन एस्टेट हा एरिया पाहिला तर उच्चभ्रू वस्ती आहे. म्हाडा कॉलनी, गोकुळ, पवारनगर, स्वामी विवेकानंद नगर किंवा शिवाईनगर ह्या मध्यमवर्गीयांच्या वस्ती आहेत. आणि येऊर सारखा आदिवासी भाग सुद्धा या प्रभागात आहे. म्हणजे अति उच्चभ्रू लोकवस्ती तशीच आदिवासी अशा सगळ्या ह्याचं मिश्रण या आमच्या प्रभागात आहे. बरंच करण्यासारखं या प्रभागामध्ये आहे. आता हे म्हाडाची कॉलनी असल्यामुळे 40, 45, 30, 35 वर्षापूर्वी इमारती बांधलेल्या आहेत. त्यांचा आता पुनर्विकासाची प्रक्रिया अपेक्षित आहे लोकांच्या. स्वातंत्र्यवीर सावरकर नगर किंवा पवारनगर, स्वामी विवेकानंद नगर हे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि ही प्रक्रिया काही दिवसांनी सुरू होणार आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होऊ नये या माध्यमातून मदत केली जाईल. माझं लक्ष ह्या सगळ्या प्रभागात करायचं तर आहेच, पण दुर्लक्षित राहिलेला भाग जो येऊर आदिवासी पाडे आहेत, अजूनही लोकांना मुबलक पाणी नाही, त्यांच्या पायवाटा नाही, रस्ते नाहीत. एक कायदेशीर अडचणी असतील, बाबी असतील, पण त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची माझी मानसिकता आहे. मला ते प्रायोरिटी बेसिसवर कसं करता येईल यासाठी मी अभ्यास करेन आणि त्या लोकांना ह्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करायला हव्यात असं मला वाटतं आणि ती प्रायोरिटीने मी करण्याचा माझा मानस आहे. साधारणतः ह्या पट्ट्यामध्ये येऊर सारखा हा जो पार्ट आहे या ठिकाणी पाण्याची समस्या बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये लागते. पाण्यासाठी काय उपाययोजना करणार, काय कसं नियोजन करणार? खरं म्हणजे आता त्याविषयी काही सगळं सांगणं योग्य नाही, पण त्या संदर्भात वन विभागाची जागा असल्यामुळे काही तांत्रिक बाबी सुद्धा आहेत. या बाबींवर शासनाच्या सर्व स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा प्रकारे कामकाज करता येईल ते पाहावं लागेल आणि त्यानंतरच त्यांना चौकटीत बसून मदत करता येईल. महायुतीच्या माध्यमातून अनेक उपक्रम देखील इथे राबवले गेले. भविष्यात तुम्ही काय महिलांसाठी उपक्रम या प्रभागात राबवणार? खरं आहे, महिलांची संख्या या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासारखी लाडकी बहीण आमची योजना आहेच. त्याबरोबर महानगरपालिका स्तरावर महिलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी, विधवा महिलांसाठी अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आतापर्यंत त्या ठराविक परिसरामध्ये लोकांना त्याचा उपयोग होत होता. आमच्या परिसरातल्या फार कमी लोकांना त्याचा फायदा मिळाला आहे किंवा त्याच्यातनं बेनिफिट मिळाले आहे. तर अशा लोकांना मदत करण्याचा या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही संकल्पना आहेत किंवा ज्या काही सुविधा आहेत किंवा ज्या काही त्यांच्यासाठी संधी आहेत त्या आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी मिळवून देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. गेल्या अनेक वर्षापासून फेडरेशनच्या माध्यमातून आपण ठाणे जिल्ह्यात विविध कामं करत आहात. तर त्या फेडरेशनचा जो अनुभव आहे तो या प्रभागात कसा तुम्ही वापरणार आहात? की माझ्या माहितीप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या बाबत अभ्यास करणारा किंवा माहिती असलेला किंवा त्याबद्दल वेगवेगळ्या समित्यामध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून माझा परिचय आहे आणि याचा उपयोग महानगरपालिकेमध्ये मोठ्या सोसायट्यांसाठी, छोट्या हाऊसिंग सोसायटीसाठी कसा करता येईल यावर माझं लक्ष राहील. त्यासाठी काही कायदा नियम बनवणं आवश्यक आहे का महानगरपालिका स्तरावर ते करून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. भटकी कुत्री हा एक फार मोठा विषय प्रत्येक नगरामध्ये आहे. तो आपल्याकडे सुद्धा तो मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही त्याच्या संदर्भातल्या गाईडलाईन दिल्यात.
त्या महानगरपालिकेकडून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा असेल. हाऊसिंग सोसायटीमध्ये सभासद आणि पदाधिकारी यांच्यामधले जे अनऑथराईज बांधकामामधून वाद असतात ते वाद त्या स्तरावर महानगरपालिकेच्या स्तरावर सोडण्याचा प्रयत्न असेल. एक मुद्दा इथे प्रकर्षाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2-4 वर्षापूर्वी ड्रेनेजची टाकी साफ करताना 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळी महानगरपालिकेने त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचबरोबर त्या सोसायटीला मोठ्या प्रमाणात दंड लावला होता. अशा प्रकारचा कुठलाही दंड हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना लागू नये त्यासाठी मी प्रयत्नशील असेल. दुसरा एक भाग महानगरपालिकेच्या संदर्भातला की आम्ही झाडं लावतो मोठ्या प्रमाणात, झाडं लावा, झाडं जगवा हा शासनाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला जातो. पण ही झाडं लावलेली झाडं मोठी झाल्यानंतर हाऊसिंग सोसायटीमध्ये त्याच्या छाटणीचा विषय आहे. महानगरपालिका त्यांना परवानगी देत नाही, त्यामुळे गाड्यांचं नुकसान होतं, इमारतीचं नुकसान होतं आणि याच्यामुळे आपापसात वादही होतात. तर यासाठी महानगरपालिका स्तरावर आपल्याला काहीतरी चांगल्या प्रकारे नियमावली तयार करावी लागेल आणि त्यासाठी माझा पाठपुरावा असणार. तर प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रभागात प्रचार करत आहात, थोडक्यात काय सांगाल याबद्दल? आमच्या प्रभागामध्ये आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या प्रकारे मतदान होणार आहे. भरघोस मताने मतं मिळणार आहेत. आमचा प्रकार चांगल्या प्रकारे आम्ही 4ही उमेदवार, एक उमेदवार जो बिनविरोध निवडून आला आहे सुलेखा चव्हाण, ते सुद्धा आमच्या बरोबर प्रचाराला स्वतः दिवस रात्र फिरतायत. त्यामुळे चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही असं आमचं मत आहे. त्याचबरोबर इथे तर विरोधक दिसतच नाही. रस्त्यात कुठे विरोधकांचं साधं बॅनर दिसत नाही, पोस्टर दिसत नाही, रॅली दिसत नाही. त्यामुळे विरोधकांचं काही इथे अडचण आहे असं आम्हाला वाटतं. मतदाराला काय आवाहन कराल 15 तारखेच्या निवडणुकीसाठी, मतदानासाठी? मतदार राज्याला मी एक विनंती नक्की करेन की तुम्ही मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवा. मतदान वाढलं की ते आम्हाला मिळणार आहे यावर आमचा विश्वास आहे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय. 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि मी स्वतः बीजेपीचा उमेदवार आहे एक. त्यामुळे 2 धनुष्यबाण आणि 1 कमळ या चिन्हावर आपण चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करायचा आहे. ठाणे शहरातल्या सगळ्या मतदारांना मी आवाहन करेन, विनंती करेन की महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या. याचं कारण केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला या सर्वांचा उपयोग घेऊन चांगले प्रोजेक्ट किंवा चांगल्या सुविधा आपल्याला हवा असतील तर राज्य केंद्र आपल्या बरोबर असणं आवश्यक आहे. म्हणून महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आली तर या सगळ्या योजना दोन्ही स्तरावरच्या चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवता येईल आणि ठाण्यातल्या नागरिकांना त्याचा उपयोग होईल.